बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा। गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या। महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा असा संदेश देत महिलांवरील अत्याचाराबाबत भाष्य करणारा एक आगळावेगळा फॅशन शो पुण्यात संपन्न झाला। कशिश सोशल फाउंडेशन आणि कशिश प्रोडक्शनच्या वतीने विष्णुप्रिया 7-8 जगदंबा ज्वेलर्स यांच्या सहकार्याने मिस, मिसेस, मिस्टर, किड्स इंडिया लाइट इंडिया आयकॉन 2024 फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। हा फॅशन शो एल्प्रो मॉल सभागृह चिंचवड येथे पार पडला। यामध्ये महिलांवर वारंवार होत असलेल्या अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच विविधतेतून एकता असा संदेश देण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, एकेच जगदंबा ज्वेलर्सचे डॉक्टर अजय कुमार कारंडे, देव झुमरे, गणेश गुरव, ब्रँड अँबॅसिडर सोना म्हात्रे, प्रश्विता बेहळे, आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यासह सिनेमा फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात महिला सुरक्षा या थीमवर एक फॅशन वॉक करण्यात आला। यामध्ये मॉडेल्सनी आणि आयोजकांनी महिला सुरक्षेविषयी संदेश फलक घेऊन रॅम्प वॉक केला। तसेच यामध्ये स्पर्धकांनी विविधतेतून एकता संदेश देत भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत त्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या फॅशन शोमध्ये घडवले। अंजली रघुनाथ वाघ, अर्चना महागाडे, दीपाली मुंडरे यांनी मॉडेल्सला शिकवायला योगेश पवारला सहाय्य केले। संपूर्ण भारतातून 3 वर्ष वयोगट ते 55 वर्ष वयोगट अशा एकूण 75 स्पर्धकांनी या कार्यक्रमात भाग घेतला। स्पर्धेत कार्तिक बत्ते, जोहान, डॅनियल मुजावर, शर्वी पाटील, सारा, जरीन इराणी, दीपाक्षी, जितेश पवार यांनी विजेतेपद पटकावले। तर खुशी मोहिते, शिवन्या काकडे, अद्वय राजवाडे, जेनिसा भुवी डेंगळे, पौर्णिमा अंबारगे, जिया देवारे, प्रियांका मानकर, टीना शहा, अर्जुन झुमरे, सूरज अग्रवाल यांनी उपविजेतेपद मिळवले। पुण्याचा पॅडमॅन म्हणून योगेश पवार हा युवक जो आहे, योगेश पवारनी जे संपूर्ण भारतभर जे काम केलेले ते मला असं वाटतं की मला देखील ते आदर्शवत काम आहे आणि मला सुद्धा या शहरासाठी अशा पद्धतीने देखील वेगळं काय करता येईल। खरं तर आजची जी सामाजिक परिस्थिती आहे, तुम्ही फार गांभीर्यानं कोणती गोष्ट जर सांगितलं तर कदाचित ती पटेल न पटेल, परंतु प्रबोधनात्मक थोडं ग्लॅमर आजच्या पिढीला काय हवंय आणि जो आपलं फॅशन शो म्हणजे जगामध्ये त्याचं बोलबाला असतो फॅशन। मी पहिल्यांदा फॅशन शो साठी आलेलो आहे, परंतु त्या माध्यमातून एक ग्लॅमरच्या माध्यमातून एक सोशल संदेश ते लोकांना लगेच अप्रिशिएट होतं। त्यामध्ये योगेशला ते लक्षात आलं की अशा माध्यमातून आपण त्यांच्या कलागुणांना वाव देत असताना माझी नैतिक जबाबदारी समाजाप्रती काय आहे ती त्याची जाणीव ठेवून काम करणारा मुलगा आहे। त्यामुळं निश्चित हे आजही महिला सुरक्षित नाही हे आमच्या दृष्टिकोनातून देखील लाजिरवाणी गोष्ट आहे आणि वेदनादायी देखील घटना आहे। परंतु निश्चित कुणीतरी असे योगेश पवार सारखे सुद्धा काही जण ग्राउंडवर लढतात, काही जण सीमेवर लढतात, काही सामाजिक माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृतपणे लढा देतात। हा देखील लढाच आहे आणि मला असं वाटतं मला एक चांगल्या कार्यक्रमाची पर्वणी आज मिळाली, मला देखील एक नवीन दिशा मिळाली। आता मी देखील भविष्यामध्ये योगेश पवारला घेऊन जर फॅशन शो केला तर त्याच्यामध्ये काही वावगं वाटणार नाही। एकंदरीत मागच्या काही 3-4 महिन्यांच्या काळामध्ये आपण ज्या गोष्टी घडताना बघतोय तर ह्या गोष्टी बऱ्याच काळापासून घडत आल्यात, पण यंदाच्या काळात त्या वाढत चालल्यात। याच्यासाठी ऍक्च्युली जनजागृती होणे हे महत्वाचं आहे। आपण इथून मी या जागेवरून फॅशन शो करतोय तर त्याने बलात्कार थांबणार नाही, पण आपला हेतू हा आहे की हे बघून काही लोकांना प्रेरणा मिळावी की आपण बलात्कार नाही करावा। आणि आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की समजा आम्ही हजारो लोकांपर्यंत जरी पोहोचलो आणि 50 लोकांचं जरी मन परिवर्तन आम्ही करू शकलो तर तिथेच आमचा हा कार्यक्रम सफल झाला असं आम्ही समजू। आम्ही हाच आवाहन करू की महिलांवर जो अत्याचार होतोय तर हमखास महाराष्ट्र पोलीस सेवा हे चांगल्याच पद्धतीने काम करते, पण जिथे जिथे गरज असेल तरी तुम्ही तातडीने तिथे मदत करावी हाच मला आवाहन आहे। आणि कधी सुद्धा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची तुम्हाला गरज असेल तर माझ्यासोबत 500 महिलांचा जो समूह आहे हा तुमच्यासोबत नेहमी असेल। आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा 500 पेक्षा जास्त महिला ज्या आमच्या संपर्कात आहेत, आमच्या NGO मध्ये आहेत, तर त्या आमच्यासोबत या कार्यक्रमामध्ये आहेत, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत।